आज रोह्याचं लगीन होतं म्हणून तिला गिफ्ट द्यायसाठी लग्नात गेलेलो. गिफ्ट दिलं आणि दोघांनी पण म्हणलं आता नाव घ्या बघू. विठ्ठल विठ्ठल बोलते जनाबाईची गौरी. विठ्ठल विठ्ठल बोलते जनाबाईची गौरी. रोहित रावाचं नाव घेते मी त्यांची नवरी. अशा तोडतो पक्षाचा हवा. शीतलचं नाव घ्यायला लोकांना कशाला हवा. तवर रोह्याचे सगळे मस्तीखोर क्लासमेट पण आलेले गिफ्ट द्यायला. मग आता रात्री 2 वाजेपर्यंत गावठी डान्स बघून लय कंटाळा आला, म्हणलं आता जाऊया घरला, पास झाला आता. मग दुसऱ्या दिवशी आम्ही इस्लामपूरला गेलेलो कारण आमच्या सरकारांची दाढ लई दुखाय चालू झालेली. डॉक्टरांनी एक्सरा काढून सांगितले की तुमच्या सरकारांची अक्कल दाढ एकदम आतमध्ये वाकडी झाली आणि सांगितले की मोठ्या मशीनवर दाढचा अनेक एक्सरा काढून घेऊन यायला लागणार. ह्यो एक्सरा बघितल्यावर डॉक्टरांनी सांगितले की अक्कल दाढ ऑपरेशन करूनच काढायला लागणार आहे आणि दाढ काय आता लगेच निघणार नाही, तुम्हाला 2 दिवसांनी यायला लागणार असं सांगितलं आम्हाला. मग आता इस्लामपूरला आलो तर म्हटलं तर गाडीचं रिम आणि शॉक ऑब्झर्वर सगळं नवीन टाकूया. रिमासनी 10 वर्ष झालेले त्यामुळे पाक चढाई चालू झालेल्या आणि नशीब किती बेकार आहे, टायर खोलला तर बघा पाऊस मोठा चालू झाला. या दादाला म्हणतो अरवाई जरा पाऊस कमी येऊ दे मग काम कर, पण तो म्हणला नाही दादा माझं रोजचं काम आहे, मला सवय आहे पावसात काम करायची. मी या दादाची काम करताना स्टोरी ठेवलेली, त्या स्टोरीला 25,000 व्ह्यूज आलेल्या आणि ह्यो भैयाच असणार म्हणून अशा कमेंट पण लय आलेल्या. कमेंट केलेल्या सगळ्यांचं बरोबर आहे, ह्यो यूपीत आलेला भैयाच होता, पण त्याची कामाबद्दलची तळमळ बघून मला एवढं भारी वाटलं का नाही. त्याला म्हणलं भावा तो असंच कष्ट करत राहिलास नाही तू एक दिवस लय मोठा माणूस होणार आहेस.